पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्या आणि नीलच्या लग्नात माझं कन्यादान तू करायला हवंस। राधे झोपतेस? नाही, तयारी करत होता। बोल। नाही नको, उद्या बोलू। बस बोल। तू चिडलीस माझ्यावर? नाही मम्मा, खरंच खूप सॉरी। म्हणजे मी आज सकाळी तुझ्याशी डिस्कस न करता डायरेक्टली पटायला बोलून गेले की माझं कन्यादान तू कर म्हणून, आणि हे मी तुझ्याशी आधी बोलायला हवं होतं। मॅम, मी तुझ्यावर अजिबात चिडलेली नाहीये। लग्न हा आपल्या आयुष्यातला खूप मोठा विषय असतो, मोठा बदल घडतो आपल्या आयुष्यात लग्नानंतर। त्यामुळे आपल्या जवळची माणसं त्याचा एक भाग असावीत असं वाटणं फारच स्वाभाविक आहे। पट्या तुझ्यासाठी फादर फिगर आहे आणि तुझं आणि त्याचं नातं बघून मला आनंदच होतो राधा। त्यामुळे मी अजिबात चिडलेली वगैरे नाही। तू खरंच नाही चिडलेलीस? खरंच चिडले नाही। आणि मग तू पट्ट्यावरही नाही चिडलेलीस? ते मला नाही माहित, पण तो तुझ्यावर इतकं प्रेम करतो हे बघून मला छान वाटलं ना राधा। म्हणजे पट्ट्या बाबतीत तुला छान वाटतंय आता? ते मला माहित नाही। तुझ्या किंवा इतरांच्या सुद्धा आमच्याकडून काय अपेक्षा आहेत ते मला कळतंय, पण पट्याचं आणि माझं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल असं मला नाही वाटत। मम्मा यार। राधा, पट्याचं आणि माझं इक्वेशन बदललं असलं तरी तुझं काय असावं हे तू ठरव। झालंय, झोपा आता। गुड नाईट। पट्या किती छान वागला आज राधाशी। दुपारी एवढं सगळं झालं पण मी काहीच बोलले नाही। बोलायला हवं होतं, किमान त्याला थँक्यू तरी मिळायला हवं होतं। राधा केवढी खुश आहे त्याच्यावर। हॅलो, फोन केला होतास? चुकून लागला असेल। ही वेळ आहे का चुकून फोन लावायची? चुकून फोन करायची काय वेळ असते मला माहित नाही। आणि कसं आहे ना, आपलं ब्रेकअप झालंय हे मला माहितीये, पण माझ्या फोनला अजून ते माहित नाहीये। त्रास झाला म्हणून म्हटलं। मला काही हौस नाहीये त्रास द्यायची। उगाच मला वाटत होतं की फोन करून या आगाऊ माणसाला थँक्स म्हणावं। का म्हणायचं याला थँक्यू? आगाऊ कुठला, हा काही बदलायचा नाही। भल्ले, काय ग काय करतेस? नाही, काही नाही। मी बघितलंय, पोटाला उशी लावून बघत होतीस ना? भल्ले, हल्ली अशी एकटी असतेस ना म्हणून हे असले काहीतरी विचार करत बसतेस। मावशी, तुम्ही काल मला यांचे फोटो दाखवले ना बालपणातले, किती खोड दिसत होते ना हे।
नाही नाही, मला मला यांच्यासारखंच बाळ हवंय. शांत, शहाणं, इवलंसं. वल्ले, कशाला नसते आशेवर राहतेस? आधी सांगत होते तेव्हा नाही ऐकलंस, आता कशाला तो विचार करतेस ग? यांचे डोळे किती छान आहेत नाही? माझ्या बाळाचे डोळे ना ह्यांच्यासारखेच हवे. यांचे डोळे खूप जास्त आवडतात. आणि मशनं माझ्यासारखं ना. मी छान असते यांच्यापेक्षा. माझ्या गालावर छान खळी पण पडते. हसणं माझ्यासारखं, डोळे ह्यांच्यासारखे. हो, आपण सगळं ते नंतर ठरवूया. हा, तू असं कर ना, आधी काहीतरी खाऊन घे कालपासून. आणि हे ना, हे जसे हुशार आहेत ना, तसं हुशार असेल माझं बाळ. माझ्यावर नको जायला बाई. मी एक नंबरची ढच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या डोक्यात नको नको ते विचार येतात. नाही नाही, माझ्यासारखे विचार नको. बाळ अगदी सचिन सारखं हुशार. वल्ले बास, काय बडबडतेस? भानावर ये. असं काय करताय माई मावशी? तुम्हीच म्हणता ना, जर पण चांगले विचार केले तर बाळ पण चांगलं होईल. मी आता ठरवलंय, मी चांगलेच विचार करणार. हो, आता चांगलेच विचार करणार. माई मावशी. हॅलो. हॅलो अनामिका, बोला माई मावशी. कामात आहेस का ग? नाही, बोला ना. तुला वेळ मिळाला तर जरा इकडे येऊन जाशील का? हो, येते ना. काय झालं? अगं, ही वल्ली जरा विचित्रच वागते ग. अगं, कालपासून तिने दुसराच घेतलाय. बाळ हवंय, बाळ हवंय. तिने काही खाल्लं नाही, प्यायलं नाही. शिवाय तिची समजूत काढावी मला काही कळेनासं झालंय ग. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. मी येते ना तिथे. पण जरा वेळ मिळाला तर लवकर येऊन जा ग. मला ना बाहेर जायचंय कामासाठी. पण आता हिला एकटीला सोडून कशी जाऊ ग? नाही, बरोबर आहे. मी येते तिथे. मग तुम्ही जाऊन या पटकन बाहेर. हरकत नाही. तू लवकर ये, मग आपण बोलू. हा, हो, येते. ठेवते हा फोन. काय करताय तुम्ही? काय करताय म्हणजे? हा रस्ता घरात जातो ना, घरात चालले मी. ओ, एक मिनिट. अशा कशा घरात चाललात तुम्ही? हे मला सांगणारा तू कोण? मला हवं ते करेन मी. माझ्या घरात घुसताय तुम्ही? मी नाही तर कोण सांगणार? घुसू शकते माझ्या घरात अशा कशा तुम्ही घुसू शकता? मी दिसत नाही तुम्हाला? दिसतोयस ना तू. दिसतोयस. टॉवेल सुद्धा दिसतोय. आज ऑफिस मध्ये टॉवेल डे वाटतं. आम्ही काम करायला जातो ऑफिस मध्ये, कळलं ना? हे असे हे हा डे तो डे ते करायला जात नाही ऑफिसला. हो का? बरं, मी ऑफिस मध्ये टाइमपास करायलाच जाते. मला माहितीये तुम्ही टाइमपास करतात. तेच म्हणतोय, थोडं काम करा ऑफिस मध्ये. सौरभ, ओरडू नका. तुम्ही मुळात इथे आलात कशा? नियम आहे की मी घरात असताना तुम्ही इकडे यायचं नाही, हा नियम आहे. मी आता इथे उभा आहे आणि स्टँडवर तुमची चप्पल नाहीये. हे बघ, तू घरात अस नाही तर नस, एवढंच होतं ना. तर मग बूट ठेवायचे ना स्टँडवर. बूट नव्हते म्हणून आले ना मी. याला काय अर्थ आहे? म्हणजे माझ्याच घरात मी माझ्या बुटांना पॉलिश पण करू शकत नाही? ते मला काय माहित. मी आले कारण माई मावशीनी मला बोलवलं. काही टेपा लावू नका. मावशी नाहीच आहे घरी. हो, म्हणूनच आले मी. मावशीनी बोलवलं मला वल्लीपाशी बसायला. असेल पण आता मी दिसतोय ना तुम्हाला. तुम्ही आल्या पावली परत. काय पण भांडतायत दोघं. असो, भांडण तर भांडण. किमान त्या निमित्ताने का होईना एकमेकांच्या समोर तरी उभे आहेत. मी उगाच मध्ये पडायला नको. यांचं चालू दे. मी बघतोय गेले काही दिवस. काय बघतोस? काय बघतोस? मला बघतोस? माझं तर तोंड सुद्धा बघायचं नव्हतं तुला. किती घाई हो तुम्हाला बोलायची.
जरा समोरच्याचं ऐकून घेत नाही. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं त्याच्यावर. माझं पूर्ण ऐकून तर घ्या. मी असं म्हणतोय की मी बघतोय गेले काही दिवस तुम्ही फक्त कारण शोधताय, वेगवेगळी कारण काढून आमच्या घरात घुसताय, घुसू पाहताय. हे बघतोय मी आणि मला हे आवडत नाहीये. हे म्हणजे माई मावशीनी मला बोलवलंय ही थाप आहे? मी खोटं बोलते? खोटारडी ठरवतोस का तुम्हाला? नाही 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 अहो, तुम्ही आणि खोटारड्या नाही नाही. तुम्ही आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही. काय चालू आहे बाहेर? एवढा आवाज काय येतोय? वहिनी आल्या. कोण? वहिनी आल्या. मग ते काय करताय? सौरभ बाजूला हो. नाही सौरभ, त्यांचं आणि दादाचं बोलणं चालू आहे काहीतरी. सौरभ काय? बाजूला हो. त्यांचं आणि तुम्हाला काय करायचंय? एक मिनिट. हा? बोल, काय चाललंय? दादा आणि वहिनी बोलताय. एवढा मोठा नाही, याला भांडणं म्हणतात. तुम्हाला काय त्यांनी सतत भांडावं असंच वाटत असतं का? तू माझ्यावर का चिडतोयस? एवढं जोराने बोलतात असंच वाटतं की ते भांडतात. सोड, मला ते विषय नको. तू पटकन आवरून घे, आपल्याला मीटिंगला उशीर होईल आणि ब्रेकफास्ट बाहेरून कर. चल. नाही तुम्ही जा, मला उशीर होणार आहे. उशीर का? आपण एकत्र जातो ना रोज. हो पण तुम्ही पुढे जा, मी नंतर येईन. का? सगळं सांगायचं का तुम्हाला? हो, मी तुझी बॉस आहे. हा मग बॉस आहात ना, मग ऑफिस मध्ये सांगतो ना. इथे काय? सचिन, तू माझ्याशी असं वागू नाही शकत, नाहीतर मी. हा माहितीये तुमची धमकी. दादाच्या पाठीला लागलेला असताना वहिनी इथे आल्यात म्हणून चिडलाय तो. बोलतायत ते, भांडण चालू आहे म्हणून मला थांबावं लागेल इथे. मी नाही येऊ शकत आता. तेच ऍज युजल पटवर्धनांची सरकत चालू आहे. तुम्ही नीट नाही बोलू शकत का माझ्या कुटुंबाबद्दल? सो जाऊ दे, मला ना डोकं नाही लावायचं तुमच्याशी. तुमची मीटिंग आहे, माझी मीटिंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही जा पुढे. मी माझ्या कामाच्या वेळेत येईन बरोबर. मला माझी जबाबदारी कळते. ठीक आहे, पण जे काही तू हट्ट धरतोय खरंच दादासाठीच आहे ना? वेगळं काही कारण नाही आहे ना? म्हणजे काय माहित, वल्लीशी तुला बोलायचं असतं. एवढंच सुचतं का तुम्हाला फक्त? तुम्हाला माहिती आहे ना मी नाही बोलत वल्लीशी. आणि बोलायला पण नाही पाहिजे. बोललं तर त्याचा परिणाम तुला माहिती आहे ना? मला तुमच्यामुळे ऑफिसला जायला खूप उशीर होतो. मी कुठे तुझी वाट अडवली आहे? तू अडवली आहेस माझी. तू जायला फ्री आहेस. इनफॅक्ट तू जितक्या लवकर बाहेर जाशील तितक्या लवकर मी आत येऊ शकेल. अच्छा अच्छा, हा प्लॅन आहे तुमचा? ठीक, माझा प्लॅन चेंज. मी आज ऑफिसला जाणारच नाही. मी घरनं काम करतो. हे वर्क फ्रॉम होम मेसेजेस टाकतो ऑफिसला. खिसे नसतात टॉवेलला. मला माहितीये खिसा नसतो टॉवेलला. मी शर्ट नीट करतोय. मला नका अक्कल शिकवू. मला माहितीये खिसा नाही टॉवेलला. ते मावशी बघा ना हा कसा करतोय. आताच येऊ दे. ते वाट अडवून उभा राहिलाय तिथे. मी वाट नाही अडवले मावशी. मी दरवाजात आहे आणि नियम आहे ना तसा. नियम काय आहे? मी घरात असताना त्यांनी घरात यायचं नाही. नाही, नियम हा नाहीये. नियम हा आहे की बूट असताना मी घरात यायचं नाही. पण मी अख्खा उभा आहे ना दारात. पण बूट नाही आहेत ना. मला कसं कळणार तू घरात आहेस ते? बुटांवरूनच ना. अरे संबंध काय बुटांचा? मी अख्खा उभा आहे. मी अदृश्य आहे का? हो, पण म्हणून दारातच काय अडवून ठेवायचं मला? अरे तुम्ही दोघांनी मला अडवून ठेवले दारात. हातात जड पिशव्या त्या तरी घ्या ना जरा. मावशी, मला दे. हो, हाताला तुम्ही सोडा, जड सोडा लागला. तुम्ही, सोडा तुम्ही. मावशी, तू ये. तू ये, तू. अरे. माझं जरा ते ह्याच्यात. अगं बाई ती गेली. हे काय आहे? गेम उलटलाय तुझ्यावर. माझी चप्पल तिथे आहे आणि मी घरात आहे. आता बस अंगणात. वर्क फ्रॉम अंगण इन टॉवेल. याला काय अर्थ आहे? नियम तो नियम. मी नसताना वल्लीकडे गेला तर माझ्यापेक्षा वाईट कोणाच नाही. मावशी, मी टॉवेल गुंडाळलाय. मी असा इथे थांबू शकत नाही दारात. अगं मान काय डोलवतेस? हा नियम नाहीये मावशी. ही चीटिंग आहे. मावशी चीटिंग हा करतोय. मावशी तुम्ही बोलावलं की नाही मला इथं वल्लीसाठी? मी आले आणि यानं मला आत येऊ दिलं नाही. मला तुमच्याशी बोलायचंच नाही मावशी. हे बघ, तुला कळतंय ना मी असा टॉवेल गुंडाळून इकडे दारात फार काळ उभा नाही राहू शकत मावशी. मावशी
याला ऑफिसला जायला उशीर होत होता ना, आता जा म्हणावं. असा अनामिका त्याला येऊ दे का? त्यापेक्षा पॅन्ट नेऊन द्या तिथे. अरे मी देतो ना आणून. मी मावशी इथे दारात पॅन्ट बदलणार नाही. अगं त्याला येऊ दे ना आतमध्ये, तो पॅन्ट बदलेल लगेच ऑफिसला निघून जाईल. येऊ दे. सचिन 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 मला तुझ्याशी बोलायचं. सरक. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. काय करतेस तू? 2 मिनिटं मी हात जोडते तुझ्यासमोर. फोन कुठे राहिलं? घरात राहिलं का? बोल पटकन. मला माहितीये तुला रिया आवडते. मला माहितीये तुझं रियावर प्रेम आहे. मला माहितीये तुला आता मी नाही आवडत. हे सगळं माहितीये मला. सचिन मला फक्त एक गोष्ट हवी आहे तुझ्याकडनं. मला इच्छा नाहीये तुझ्याशी बोलायची. सचिन मला माहितीये तुला मी आवडत नाही. मला माहितीये मी खूप चुका केल्या आहेत आणि मला माहितीये की त्या चुकांसाठी तू मला माफ नाही करू शकत. सचिन तू ते सगळे दिवस विसरलास का रे? मध्ये किती प्रेम होतं सचिन, पण एकत्र किती खुश होतो. किती प्रेमाने मला जवळ घ्यायचा सचिन. मी खरं सांगते मला ना खूप बरं वाटायचं जेव्हा तू मला प्रेमाने जवळ घ्यायचास. आणि तुला आठवतंय मी नसले ना शेजारी की तुला झोपही लागायची नाही. आठवतंय? मला नाही ऐकायचं आता हे सगळं. सचिन मला त्या सगळ्या क्षणांची आठवण तरी दे रे सचिन, फक्त एकदा. सचिन सचिन असं काय करतोय सचिन? मला आपलं बाळ हवंय. सचिन मी खूप विचार केला पण मला आपलं बाळ हवंय सचिन, अगदी तुझ्यासारखं. मला तुझी खूण हवी आहे सचिन. मी खरंच सांगते आपलं बाळ झालं ना मी निघून जाईन, परत तुला कधीच माझं तोंड दाखवणार नाही. मी कधीच तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही. मी खरं सांगते. मी असं समजेन की तुझी खूण आहे माझ्याजवळ. मी नाही जगू शकणार. मी खूप विचार केला. मी त्या बाळाकडे बघून माझं अख्खं आयुष्य काढेन. तुझी आठवण असेल माझ्या बरोबर आयुष्यभर आणि मी स्वतःला समजवेन की बाळाच्या रूपात तूच आहेस माझ्या बरोबर. मी खरंच सांगते मी तुम्हा दोघांच्या मध्ये कधीच येणार नाही. सचिन 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 ऐक ना. सचिन माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊ सचिन. मी हात जोडते तुझ्यासमोर. मी बसत सचिन मला एक बाळ दे. मला फक्त एक बाळ दे. वल्ली हे काय करतेस तू? या सोड तिला प्लीज. काय करतेस? अगं तू काय करतेस? तू काय करत होती रूम मध्ये? जरा लाज वाटत नाही का गवल्ली? कपलची रूम आहे, त्यांची काहीतरी प्रायव्हसी असते, एवढं कळत नाही तुला? सचिन माझा नवरा आहे, कळलं? अगं काय झालंय? काय आरडाओरडा काय चाललाय हा? हिला विचारा ना. मावशी मी खरंच सांगते मी खरंच काही केलं नाहीये. अगं काहीच केलं नाही कसं काय? जेव्हा बघू तेव्हा सचिनच्या जवळपास फिरत राहते. तुला माहितीये ना की आम्ही डेट करतोय. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सचिनच्या जवळ जायची? हे बघ सचिन माझा आहे, सचिन माझा आहे असं तू किती वेळा म्हणालीस ना तरी तो माझा नवरा आहे, कळलं? तो तुझा नाहीये. माझा म्हणून असं कोणीही कोणाचं होत नसतं. माझा नवरा आहे तो. मावशी तुम्ही सांगा ना हिला. मी खरंच काही केलं नाहीये. अरे यार वल्ली, इमोशनल ड्रामा बंद कर ना आणि जे खरं ते बघायला शिक. इमॅजिनरी वर्ल्ड मधून बाहेर ये. सचिन हिला सांग की तुझा आणि हिचं काही रिलेशन नाहीये आता, नाहीतर ही बाई मध्ये मध्ये करत राहणार आहे.
आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या बिहेवियर मध्ये एक पैसा पण बदलाव नाहीये ग. तुझ्यासारखी चीप बायला ना तुझ्या भाषेत समजवायला हवं. काय चीप बाई कोण? काय बोलतेस तू रिया? कुठल्या थराला जाऊन बोलतेस? सचिन अजूनही वल्लीचा नवरा आहे, कायद्यानं सुद्धा. वल्ली बायको आहे त्याची, आणि वल्लीचं काही चुकत नाहीये, चुकतंय तुझं. वल्ली तुमच्यामध्ये येत नाहीये, तू त्यांच्यामध्ये येतेस. कळतंय का तुला? आणि हे प्रेम आहे तुझं? असं बांधून ठेवणं म्हणजे प्रेम? सचिन वल्लीला काय म्हणायचं ते म्हणेल, त्याला ठरवू ते काय बोलायचं ते. ही बाई वेडी आहे, ही बाई बावळट आहे, मी हिच्यापेक्षा चांगली आहे, ही तुम्हीच म्हणत होता ना. आणि अजून काय म्हटलं? सचिन हॅपी असायला हवं, त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी चांगला बोलताय, हेच बोलले होते ना तुम्ही. ते जे काळजी होती, फ्रेंडशिप होती, ते जे काय कन्सर्न होतं, सगळं खोटं होतं. बरोबर ना? ऐक ना, होणाऱ्या जाऊबाई कधीच तुझ्या बाजूने नव्हत्या, त्या कायम माझ्या बाजूने होत्या. तुलाच उशिरा कळलं.